एक तर मी मगाशी म्हटलं तसं बस संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक जणांना बस ही सतत भरलेलीच दिसते आणि त्यामुळे मला कम्फर्टेबल प्रवास नसेल तर मी बसमध्ये चढणार नाही, चढू शकणार नाही, अशी त्यांना साहजिकच भीती असते. त्यामुळे बस संख्या वाढवणं हे सगळ्यात मोठा आपल्यापुढे पर्याय आहे. दुसरी बाब म्हणजे जेव्हा खाजगी वाहनांवरती आपण इतकं अवलंबून आहोत, याचं कारण म्हणजे की त्यांचे लाड खूप झालेले आहेत आत्तापर्यंत. कारण त्यांच्यासाठी उड्डाणपूल, त्यांच्यासाठी मोफत पार्किंग, म्हणजे आपल्या अख्ख्या पुण्यामध्ये सगळ्या रस्त्यांवरती मोफत पार्किंग दिलं जातं. जगभरातल्या अनेक शहरांमध्ये, म्हणजे काही भारतातल्याही छोट्या शहरांमध्ये किमान प्रमुख रस्त्यांवरती पे अँड पार्क आहे. आणि ते का आहे? दोन गोष्टींसाठी. एक तर म्हणजे एक साधारणपणे एक रस्त्याला शिस्त, की पार्किंग कशी योग्य पद्धतीने व्हावं, हे त्यातनं मिळणारा एक त्याचा एक म्हणून फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट डिस्करेज करणं, म्हणजे लोकांना प्रवृत्त करणं सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी. कारण मला जर फुकटात पार्किंग मिळतंय, माझी दुचाकी मी कुठेही फुकटात घेऊन जायचं पार्किंग मला मिळतंय, तर मला इच्छा होणार नाही की मी काहीतरी कळ सोसून बसमध्ये बसेन. आणि आपल्याला आता कळते की भरपूर दुचाकी वाढलेल्या आहेत, संख्या खूपच वाढत चाललेली आहे आणि त्याला रस्त्यावरती आता जागा नाहीये. तर कुठंतरी हे कडू औषध घ्यायची गरज आहे. पुणे महानगरपालिकेने 2018 मध्ये पार्किंग पॉलिसी मंजूर केली आहे, पण त्याची शून्य अंमलबजावणी झालेली आहे.